मित्रशोक हा हृदय आणि अस्थिलाही अर्थात आपल्या अंतस्थ आत्म्यालाही जातो। बिछड़ा कुछ इस अदा से कि रुती बदल गया, एक इंसान सारे शहर को ही वीरान कर गया। केवळ सहकारीच नव्हे तर मित्र मी गमावला आता। नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे। जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर विधिमंडळातल्या दोन्ही सभागृहांमध्ये आज शोकप्रस्ताव मांडण्यात आला। राजकीय हेवेदावे, आरोप प्रत्यारोप एक दिवस बाजूला ठेवत सत्ताधारी आणि विरोधकांनी दादांच्या आठवणी जागवल्या। विधिमंडळामध्ये आज दावे प्रतिदावे नव्हते, तर सर्वांच्या चेहऱ्यावर वेदना होत्या। दादांच्या अकाली जाण्याचं दुःख सगळ्यांच्या चेहऱ्यावर होतं। माझा सच्चा मित्र गेला असं सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गहिवरून आलं। दादांचा अपघात झाल्यानंतर दादा गेले ही बातमी खरी नसेल अशी प्रार्थना मी करत होतो, पण बातमी आली तेव्हा जबर धक्का बसला असं फडणवीस म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि अन्य नेत्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये आज शोकप्रस्तावामध्ये बोलताना आपल्या काय भावना व्यक्त केल्या पाहूयात। कठोर निर्णय घ्यायचे असतील तर ते घ्यायला कधीही मागे पुढे न पाहणारे अजितदादा होते, पण त्याच वेळी वित्त विभागाने लाडकी बहीण योजनेचा भार हा अर्थसंकल्पावर फार मोठ्या प्रमाणात पडेल आणि म्हणून याचा पुनर्विचार करावा असं सुचवल्यानंतर देखील त्या ठिकाणी ठामपणे निर्णय घेऊन तो विषय मंत्रिमंडळापुढे आणण्याचं काम करणारे देखील अजितदादा होते। आणि आपल्या सगळ्यांना आठवतं की लाडकी बहीण योजनेनंतर अजितदादांनी गुलाबी जॅकेट घालणं सुरू केलं होतं आणि आम्हालाही सगळ्यांना ते जॅकेट घालायला लावलं होतं। आता या सगळ्या गोष्टी केवळ आठवणींमध्ये आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की संपूर्ण सभागृह अत्यंत या परिस्थितीमध्ये दुःखी आहे। खरं तर अशा प्रकारचा प्रस्ताव मांडणं एक घटनात्मक जबाबदारी देखील आहे, पण मला असं वाटतं की माझ्याकरता एक अत्यंत भावनिक अशा प्रकारचा देखील हा प्रसंग आहे। महाकवी भास यांचं एक नाटक आहे स्वप्न वासवदत्त, आपल्याला माहिती आहे त्यातला एक संस्कृत श्लोक आहे, काष्ट गतो ही पावका काय दहती, मित्र शोकस्तु हृदयमस्ती च दहती। याचा अर्थ असा आहे की लाकूड जळते तेव्हा तो अग्नी केवळ शरीर जाळतो, पण मित्रशोक हा हृदय आणि अस्थिलाही अर्थात आपल्या अंतस्थ आत्म्यालाही जाळतो। अजितदादांसारख्या एका सच्च्या मित्राचा सहप्रवासाचा असा मृत्यू होणं ही खरं म्हणजे केवळ राजकीय हानी नाही, तर आपल्या सर्वांच्याच अंतःकरणाला प्रचंड वेदना देणारी अशा प्रकारची बाब आहे। आपण असं म्हणतो की काही गोष्टींवर काळ केवळ हे औषध असतं, पण तरी देखील कितीही काळ गेला तरी काही वेदना या मात्र कमी होत नाहीत। अशा प्रकारची निश्चितपणे ही एक वेदना असणार आहे। आपण अनेक वेळा राजकीय नेत्यांच्या निधनानंतर पोकळी निर्माण झाली अशा प्रकारचं वक्तव्य करतो। खरं म्हणजे ज्यावेळी एखादा ज्येष्ठ नेता आपल्यातनं ते निघून जातात, अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं असतं, त्यावेळी त्यांच्या निधनाने त्यांची कमतरता जाणवते, ती पोकळी नसते। पण ज्यावेळी अजितदादांसारखा एक व्यक्ती
जो राजकीय क्षेत्रामध्ये स्थिरावलेला आहे, ज्यांनी राजकीय क्षेत्राला वेगवेगळ्या पद्धतीनं पादांकरात केलं आहे, ज्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व नेतृत्व निर्माण केलं आहे आणि ज्या व्यक्तीकडे समाज आणि संपूर्ण क्षेत्र भविष्याच्या दृष्टीनं पाहत आहे, असा व्यक्ती ज्यावेळेस निघून जातो त्यावेळी खऱ्या अर्थानं पोकळी निर्माण झाली हा जो शब्द आहे, त्या शब्दाची व्याख्या काय आहे ही आपल्याला लक्षात येते. कारण तो असा क्षण असतो की ज्यावेळी आपल्याला लगेच लक्षात येतं की आता अशा प्रकारचे अजितदादा दुसरे होऊ शकत नाही. त्यामुळे ही जी पोकळी आहे ही पोकळी भरून काढणं हे अत्यंत कठीण आहे. हा सगळा वक्तशीरपणा, हे सगळं घड्याळाच्या काट्याने चालणं, या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी पहिल्यांदाच दादांनी टायमिंग मात्र चुकवलं. आणि ते टायमिंग म्हणजे ज्यावेळेस राजकारणामध्ये खूप मोठी इनिंग दादा खेळतील हे आपल्या सगळ्यांना दिसत होतं. अशा परिस्थितीमध्ये त्याने पहिल्यांदा जीवनाचं टायमिंग चुकवलं आणि त्याची हळहळ ही आपल्या सर्वांना नेहमीच राहील. खरं तर दादा 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले, सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. पण अनेक वेळा ते असं म्हणायचे की मी कधीतरी मुख्यमंत्री होईल पण मी उपमुख्यमंत्री मात्र नेहमी राहील. अशा पद्धतीनं अनेक वेळा गमतीने ते म्हणायचे. आज मी असं म्हणू शकतो, अजितदादा पवार was the best chief minister Maharashtra never had. एक जो चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता तो अजितदादांच्या रूपानं आता आपल्यामध्ये नाही. आणि मला विश्वास आहे की शेवटी कधीतरी त्यांचं स्वप्न देखील नियतीने पूर्ण केलं असतं. त्यांच्यात ती क्षमता निश्चितपणे होती. शेवटी राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गणित असतात, पण क्षमतेचा जर विचार केला तर मुख्यमंत्री पदाकरता पूर्णपणे क्षमता असलेलं नेतृत्व हे अजितदादांचं होतं. खरं तर मी असं म्हणेन की राजकारणामध्ये आपल्याकडे अनेक नेते आहेत, अनेक दादा आहेत आणि सगळ्याच दादांनी चांगलं काम केलं आहे. पण महाराष्ट्रामध्ये वसंतदादा आणि अजितदादा ही 2 नावं अशी आहेत की ज्यांना दादा म्हणून नेहमीच महाराष्ट्र हा त्यांच्या कामाकरता या ठिकाणी लक्षात ठेवेल. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आज अजित पवारांसोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. बघूया. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच पावलोपावली अजितदादांची उणीव भासते आहे. कालच्या पत्रकार परिषदेत अजितदादा नव्हते. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आम्ही अभिवादन केलं, पुष्पहार घालून नतमस्तक झालो, तिथेही दादा नव्हते. शिवनेरीवर शिवजयंती साजरी करायला गेलो, तिथेही दादा नव्हते. आताही बाजूला बसलेले दादा नाहीत. दादा आपल्यासोबत नाहीत हे अजूनही मनाला पटण्यासारखं नाही. ही वस्तुस्थिती आहे. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. निवडणुकाही संपत आल्या होत्या. नव्या वर्षात राज्याच्या विकासाला, लोकांच्या कल्याणाला नवा वेग द्यायचा निर्धार आम्ही तिघांनी केला होता. दादांचं नाव अजित होतं, पण नियतीसमोर ते जिंकू शकले नाहीत. दादा लाखो त्यांच्या कार्यकर्त्यांना, अनुयायांना, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना अनाथ करून गेले. ही मात्र वस्तुस्थिती आहे. यामध्ये मी एवढंच म्हणेन, बिछड़ा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गया, बिछड़ा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गया, एक इंसान सारे शहर को ही वीरान कर गया. या दुर्घटनेनं पवार कुटुंबियांवर काळाने घाला घातला.
दुःखाचा डोंगर कोसळणं म्हणजे काय असतं हे मी स्वतः देखील अनुभवलंय. माझी 2 मुलं अपघातात मी गमावली, त्यावेळी मी दुःख पाहिलंय. त्यामुळे सुनेत्रताई, पार्थ, जय आणि एकूणच पवार कुटुंबियांच्या दुःखाची आपण सगळेच कल्पना करू शकतो. माझे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना सुद्धा मी अपघातातच गमावलं आणि त्यावेळी देखील दुःख काय असतं हे मी पाहिलंय. आजपर्यंत अनेकांच्या शोकप्रस्तावावर बोलण्याचे प्रसंग आले, पण अजितदादांच्या शोकप्रस्तावाला अनुमोदन देण्याची वेळ येईल असं कधी वाटलं नाही, या शब्दांमध्ये छगन भुजबळ यांनी आपलं दुःख व्यक्त केलं. अजितदादांच्या संदर्भातला शोकप्रस्ताव त्याला पाठिंबा द्यायची वेळ येईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नाही. अजूनही वाटतंय की दादा इथेच दादांचा कुठेतरी वावर आहे, कुठेतरी ऑफिसमध्ये बसले असेल, चर्चा सुरू असेल, कुठेतरी काम करत असतील. परंतु दुर्दैवानं जे आहे, खरं म्हणजे दुर्दैवी जेव्हा दुर्दैव हा शब्द जो आहे हा अजितदादांना अशा अर्थाने लागू होतो की लहानपणी त्यांचे वडिलांचं सुद्धा छत्र त्यांचं हरपलं. लहानपणापासूनच दादा अडचणीला तोंड देत मोठे झाले. 27 तारखेला मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कॅबिनेटमध्ये, त्याच्या अगोदर प्री कॅबिनेटमध्ये, त्याच्यानंतर सुद्धा सीएम साहेबांच्या ऑफिसमध्ये चर्चेला दादा, आणि अवघ्या 12-15 तासामध्ये हे ऐकायला मिळतं. पोचल्यानंतर मी जेव्हा पाहिलं ते ऍक्सिडेंट स्पॉटवर गेलो होतो, पाहिलं तसं झालं. आणि दादांचे ते फोटो तर अजूनही डोळ्यासमोर जातच नाहीत. छिन्न विछिन्न झालेला दादा. आणि म्हणून मी म्हटलं की जायचं प्रत्येकाची एक वेळ आहेच, पण अशा पद्धतीनं दादा जावा. लहानपणापासून अडचणीत सोसत मोठा झालेला. अजित पवार हे अत्यंत वक्तशीर होते. मला मात्र वेळ पाळणं जमायचं नाही, म्हणून मला अर्धा तास आधीची वेळ सांगत जा असं मी अजितदादांना सांगायचो. ही आठवण पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या मुशीतनं आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व सुरू झालं आणि त्यांचा आविष्कार, त्यांचे संस्कार घेऊन अजितदादांनी आयुष्यभर काम केलं. खरं म्हणजे दादांची आणि आम्हा सर्वांची कारकीर्द ही एकाच वेळी सुरू झाली. दिलीपरावजी इथं बसलेले आहेत, आर आबा होते. सगळ्यांच्या आधी बसमध्ये जाऊन बसणार, सगळ्यांच्या आधी रेडी होणार. त्यामुळं वेळेचं भान त्यांच्यासारखं कधी नसायचं. मी शेवटी त्यांना सांगायचो, मला जरा अर्धा तास आधीची वेळ कळवत जावा, म्हणजे 8ला यायचं तर 7:30ला कळवा, मी 8ला पोहोचत जाईन. असं मला सांगतच जाऊ नका 8 आहे म्हणून 7:30च सांगा. कारण त्यांचा आणि माझा टाइम कधी वेळेवर एका वेळी कायम वेळेवर प्रचंड जायचे ते. महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांच्यासोबत काम करण्याचा योग आला. ते माझे उत्तम सहकारी होते असं उद्धव ठाकरे आज विधान परिषदेत म्हणाले. माणसं येतात, माणसं जातात. माणसं असताना त्यांचं महत्त्व कधी कळत नाही आणि ती नसतात त्यावेळेला त्यांचं महत्त्व कळून काही उपयोग होत नसतो. अनेक जण अशी असतात की जी जवळ असताना कळत नाहीत, पण काही जण अशी असतात की जी जवळ आल्यानंतर आपल्याला व्यवस्थित कळतात. जसजसं कामकाज सुरू झालं
तेव्हा मला कळलं, आणि ती भावना आजही माझ्या मनात कायम आहे, ती नेहमी कायम राहील, की अजितदादांसारखा एक भरोसेमंद, उत्तम, दिलदार, केवळ सहकारीच नव्हे तर मित्र मी गमावला आता. शासकीय किंवा प्रशासकीय कामकाजामध्ये एक खंबीर मला पाठिंबा होता, आधार होता. कोणतीही गोष्ट काही एखादी कळली नाही तर अजितदादांबरोबर मी बोलायचो. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला की तो घातपात होता याची सखोल चौकशी करा असं आवाहन ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना आज केलं. त्या दिवशी पवार साहेबांनी सांगितलं की हा घातपात नाही, हा अपघातच होता, म्हणून रोहित पवार वेगळं बोलतात आणि पवार साहेब वेगळं बोलतात असा त्याचा अर्थ लागता कामा नये. का तर त्या दिवशी ते बारामतीतलं मी दृश्य बघितलं. अख्खा महाराष्ट्र बारामतीकडे त्या ठिकाणी लोटला होता. माणसं ओळखणारी अनेक असतात आणि ते प्रत्येकाच्या मनामध्ये एक संपूर्णपणे चीड होती. कुठेतरी काहीतरी वाईट घडलंय, कुठेतरी ही दुर्घटना घडली की घडवली गेली अशा पद्धतीचा संशय प्रत्येकाच्या मनामध्ये होता. पवार साहेबांसारखा एक अनुभवी माणूस की कोणत्या वेळेला कोणतं स्टेटमेंट करायचं हे त्यांना माहित होतं. तो स्टेटमेंट करतानाची पवार साहेबांची तुम्ही ती छबी समोर आणा. पवार साहेबांनी हातामध्ये कागद घेतला होता, मान खाली होती आणि एकच वाक्य फक्त ते बोलले की हा घातपात नाही, हा अपघात आहे. का बोलले, कशा करता बोलले? एक जर बारामतीमध्ये दादा जर ठिणगी पडली असती, एक ठिणगी पडली असती तर अख्खा महाराष्ट्र त्या ठिणगीनं होरपळून निघाला असता, होरपळून निघाला असता. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये हे लोण पोचलं असतं आणि सरकारनं कितीही ताकद लावली आणि कुणीही लावली तरी त्याला कंट्रोल करणं हे कोणालाही शक्य झालं नसतं. म्हणून त्यावेळचं पवार साहेबांचं स्टेटमेंट माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अत्यंत समयोचित वाटतं. मी त्याच्यावर कधी भाष्य केलं नाही, पण आज हे भाष्य करणं मला उचित वाटतं. आणि म्हणून रोहित पवार आणि शरद पवार साहेब मांडतात ही भूमिका विसंगत नाही. अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज मुंबईमध्ये शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यासह पवार कुटुंबातले अनेक सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उद्योजक मुकेश अंबानी, गौतम अदानी हे सगळे मान्यवर उपस्थित होते. विधिमंडळातले बहुतांश आमदारही यावेळी उपस्थित होते. दादांच्या अनेक सहकाऱ्यांनी त्यांच्या आठवणीही जागवल्या. या शोकसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले बघूयात. आपल्यापैकी कोणीच कधीही कल्पना केली नव्हती की अशी अचानक अजितदादांना श्रद्धांजली देण्याची वेळ ही आपल्यावर येईल. पण दुर्दैवाने आज ती वेळ आपल्यावर आली आहे. अजित पवार हे अत्यंत कर्तबगार आणि ध्येयवादी नेते होते असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. नियमितपणे दिल्लीला जेव्हा दादा यायचे नेहमी माझ्या घरी यायचे. आल्यानंतर पहिले खिशातला एक कागद काढायचे. त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय प्रोफेशनल होतं. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी जशी होती तशी डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी पण होती, विकासाची दृष्टी पण होती आणि कठोर निर्णय घेण्याची हिंमत पण होती. लोकाभिमुखता होती आणि योग्य सत्य असेल तर सत्य म्हणण्याची ताकद पण होती. आणि त्यामुळे अनेक वेळा तेव्हा जे विषय निघायचे, पालखी मार्ग बांधत असताना अडचणी यायच्या, प्रत्येक छोट्या छोट्या गावातले प्रश्न ते लिहून आणायचे आणि सगळे प्रश्न ते सोडवून द्यायचे. मला ते म्हणाले की पुण्याकरता तुम्ही काहीतरी करा. त्यांच्या आणि देवेंद्रजीच्या आग्रहाखातर पुण्याकरता 3 मजली उड्डाण पुलाची 50,000 कोटीची एक योजना तयार केली. ती मंजूर झाली आणि मी त्यांना फोन केला की महानगरपालिकेची निवडणूक झाली की तुम्ही आणि देवेंद्रजी मिळून आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम घेऊ.
तो त्यांचा माझा शेवटचा फोन होता. नाना पाटेकर हे सुद्धा आज दादांबद्दल बोलताना भावूक झाले. आज शोकसभेच्या ऐवजी अजित पवारांच्या 75व्या वाढदिवसाला आपण जमू शकलो असतो तर जास्त आनंद झाला असता असं बोलून नाना पाटेकर थांबले. भावनिक झाल्यामुळे त्यांना पुढे काही बोलताही आलं नाही. दादा 18-19, मी 25, शरदराव 35. 50 वर्ष खूप होतात, खूप आठवणी आहेत. फक्त हेच आहे, इतकी मंडळी आज जमली आहे ह्या शोकसभेच्या ठिकाणी. दादाचा आज 75वा वाढदिवस साजरा करायला आपण जमलो असतो तर जास्त बरं वाटलं असतं.